हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अनंतापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। आठवेता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रक्षजादिन्दर्पटाश्च अड्भङ्गकानीपमचीन्द्रराज्ञा सौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा बभूर्भुवननाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री मार्तंड भैरवाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। रुक्मिणी वरा कमला कांता चाणूरमर्दना वसुदेव तुझा कंसारी तू जगत्राता वासुदेव हा जगदीशा। शेषशाही हलधर भ्राता भाव प्रिया सुदर्शन दर्शिता। द्रौपदी लज्जा रक्षण करता पाठे दाखा मिरवशी। लागली अध्यायी विरह स्थिती लागली गाढत्वे भरतरे प्रती पिंगले करता स्मशान क्षिती पूर्ण तप आचरला। पहिल्यांदा गणपतीला नमस्कार केला ग्रंथकारांनी। नंतर त्यांचे जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केला। मागच्या कथेची संगती सांगतात की मागच्या अध्यायामध्ये या भर्तरीनाथांना पिंगले करता वैराग्य आलेलं आहे। त्या पिंगलेचा असा आपल्या हातून घात झाला ही अपराधाची भावना त्यांच्या मनामध्ये राहिली आणि त्याच्या योगाने ते तिथेच राहिलेले आहेत। इतकी कथा सिंहा लोकनी चित्ती धरावा श्रोते जनी या परी पुढे ग्रंथ मांडणे सिद्ध अवधानी असावे। असो गर्भात्रीत मच्छिंद्रनाथ ठेवून गोरक्षनाथ कर्या तीर्थ महिला गे भ्रमते। येथे येऊन दत्तात्रयाशी भावे नमले प्रेमराशी श्री दत्ते धरून हृदयाशी आनंदाने उचंबळला। भर्तरीनाथांना वैराग्य आलेले आहे आणि ते एक दोन नाही तब्बल 12 वर्षे स्मशानामध्ये बसलेले आहेत आणि सगळे लोकांना वाईट वाटतं। आणि त्याचप्रमाणे सूर्य व नारायण जे त्यांचे वडील आहेत त्यांना तर खूपच वाईट वाटतं। ते दत्ताकडे जाऊन त्यांना परिस्थिती सांगितली सगळी। सूर्यनारायणाला दत्त महाराज म्हणतात की मला हे सगळं माहिती आहे। 12 वर्षापूर्वीच मी त्यांना अनुग्रह दिलेला आहे पण आता हे काम माझं नाही। माझा शिष्य गोरक्षनाथ इथं मच्छिंद्रनाथांच्या बरोबर ते होते। मच्छिंद्रनाथ तापाला बसलेले आहेत गर्भगिरी पर्वतावरती आणि एकटा गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत फिरतोय। तो असं तीर्थयात्रा करीत माझ्याकडे येईन। तो मोठा प्रज्ञावंत आहे, हरिनारायणाचा अवतार आहे आणि त्याच्याकडून मी हे कार्य करून घेईन, त्यांना बोध करीन भर्तरीनाथांना आणि आपल्या नाथपंथामध्ये घेईन, तुम्ही आता जा असं म्हटल्यानंतर आनंदाने सूर्यनारायण आपल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत। असो गर्भाद्रीत मच्छिंद्रनाथ ठेवून गोरक्ष कराया तीर्थ महिला गे भ्रमत गिरणारा प्रतिपावला। तेथे भेटून दत्तात्रयाशी भावे नमले प्रेमराशी श्री दत्ते धरून हृदयाशी आनंदाने उचंबळला। तीर्थयात्रा करीत गिरनार पर्वतावरती हे गोरक्षनाथ गेलेले आहे। त्यांना पाहून दत्ताला मोठा आनंद झालेला आहे। गोरक्षनाथांनी धावत जाऊन त्यांचे चरण धरले आणि दत्ताने त्यांना आपल्या पोटाशी धरलेले आहे आणि विचारतं, अरे
तू एकटा आला मच्छिंद्रनाथ कुठे आहेत? त्यावेळेला ते सांगतात की महाराज मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतावरती तपश्चर्येला बसलेले आहेत. मोहितवाणी पुससे ते म्हणे कोठे रे मच्छिंद्रनाथ तू सोडले निरपेक्ष त्या ते महिला गे भ्रमतोसी येरू सांगे पुन्हा नमुन गर्भाद्री पर्वती मच्छिंद्रनंदन त्राईला ते सुखी करून जपजाप्या ते योजन्या मुहूर्त पूर्ण स्वसुखासी लाविले असे तीर्थ स्नानासी परी मग मी नाना तीर्थ उद्देशी करत आलो परिस. त्यांनी मला सांगितलं तू एकटा तीर्थयात्रेला जा, मी इथे जपजाप ध्यान धारणा होम हवन करण्यासाठी थांबतो. आणि त्याप्रमाणे ते थांबले. मी तीर्थयात्रा करीत करीत इथे आलेलो आहे. दत्ताला मोठा आनंद झाला, कारण की दत्तांना हेच पाहिजे होतं की त्या भर्तरीनाथांना तिथं जाऊन सावध करायचं. हे कार्य फक्त हरिनारायणाचा अवतार असणारे गोरक्षनाथच करू शकतात. ऐसा वदन वृत्तार्थ उपरी बोले आत्रे सुत वत्सा कार्य लागले माते त्या कार्या ते संपादी तरी मनसे कार्य कवन भरतरी ममानुग्रही नंदन तो स्वकांते करता स्मशान 12 वर्षे सेवितसे आनोदकाता त्याग करून सेवने आहे तृणपर्ण कांता कांता चिंत करून 12 वर्षे लोटला. 12 वर्ष झालेले. 12 वर्षापूर्वी मी त्याला अनुग्रह दिला होता, पण त्याच्या हातून व्यावहारिक अशी चूक झाली की त्यांनी त्या पिंगलेला खोटा निरोप पाठवला की बा हे भरतरीनाथ लढाई शिकारीमध्ये गेलेले आहेत, मेलेले आहेत. असं कळल्यानंतर ती सती गेली आणि ती अपराधाची भावना त्याच्या मधामध्ये राहिल्यामुळं तो आता खेदामध्ये अपराधी भावनेमध्ये गेल्या 12 वर्षापासून आहे. काही खात नाही, पित नाही. एखादं पान उडून आलं तर तेवढंच खायचं. आणि अशा पद्धतीने तो फार खुश झालेला आहे. आणि तिथं जा, त्यांना बोध करा आणि आपल्या नाथपंथामध्ये त्यांना घेऊन या. तरी या बोलासी जाणं दिवस लोटून गेले पूर्ण. मग जन्मापासून सकळे कथन भरतरीच्या सांगितले. समोरची गोष्ट ऐकून कथन मानतो कावी गोरक्षनंदन म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीने. बरं तो सामान्य माणूस नाही, ध्रुमीनारायणाचा अवतार आहे. आणि या नाथपंथामध्ये पूर्वी जे मच्छिंद्रनाथ झाले, कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ, हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ, त्याचप्रमाणे अंतरिक्ष नारायणाचा अवतार जालिंदरनाथ, प्रबुद्ध नारायणाचा अवतार कानिफनाथ, करभंजन नारायणाचा अवतार गहिनीनाथ आणि हे 6वे ध्रुमीनारायणाचा अवतार आहे. पण मात्र ते प्रारब्ध गती काही कोणाला चुकत नाही. त्या न्यायाने आज मात्र ते असे खितपत पडलेले आहे. तुम्ही तिथं जा आणि त्यांना बोध करा. दत्त गोरक्षनाथांना मोठा आनंद झालेला आहे. गोरक्षनाथ म्हणतात की महाराज तुम्ही फक्त मला बळ द्या, माझ्या पाठीवर थाप द्या, तुम्ही सांगाल ते कार्य मी निपटून येईन. नाही नाही, ते तुम्हीच माझ्या हातून करून घेणार आहात आणि ते माझं पण एकट्याचं काम नाही. तरी आता बोलतो प्रमाण कार्य आपले करून देईन आयसे म्हणून वंदोनी चरण शीघ्र गती निघाला. व्यानाश्र जपन होती भाडी चलतील भस्माची मठी मग व्यानाश्री मही पाठे गमन करून निघाला. तर त्यांच्याकडे ते व्यानाश्र मंत्राचे जप त्यांना येत होते. पूर्वी काही असं जाण्या येण्याच्या सोयी नव्हत्या. बैलगाड्या गाडी घोडे ते फक्त श्रीमंत लोकांनाच असायचे. पण नाथांच्या जवळ ही एक अद्भुत शक्ती होती. त्यांच्याजवळ व्यानाश्र होतं. व्यानाश्र म्हणजे काय तर त्याच्या विभूतीत मंत्र जप करून त्यांना तशी प्रेरणा केली तर ते हवा त्यांना उडवायची आणि जिथे पाहिजे तिथे घेऊन जायची. अशा पद्धतीचे व्यानाश्र मंत्राचे त्यांनी हातामध्ये विभूती घेतली, त्याची योजना केली, त्याचा मंत्र जप केला. ती विभूती आकाशामध्ये फेकल्याबरोबर त्यांचं ते आकाशामध्ये निघालेले आहे. आणि तिथं अतिशय कमी वेळामध्ये ते ह्या अवंतिका उज्जैनी नगरीमध्ये या ठिकाणी भरतरीनाथ होते स्मशानात, तिथं जाऊन पोहोचलेले आहे. तो गोरक्ष येता स्मशान निगट दुरून पाहे भरतरी नीट तो सर्वांग दिसे अति कृषवट हास्यगत प्राण देखला मुखी तितकेत सहज ध्वनी म्हणे हे राम बरवी केली करणी आम्हा उभे त्यांची तुटी करून पिंगला नेली जवळी की अजूनही राजाचा शोक काही संपलेला नव्हता. उतरलेले आहेत गोरक्षनाथ आणि पाहतात तर हा राजा पिंगला पिंगला असं अजूनही शोक करतो आहे. आणि देवा अरे तुला काय माझीच बायको आवडली आणि तू खुशाल तिला घेऊन गेलेला आहे. आणि मग मात्र या वेळेला जेव्हा गोरक्षनाथांनी ही गोष्ट पाहिली आणि त्यांनाही मोठी हळहळ वाटलेली की असं ईश्वराने नव्हतं करायला पाहिजे, पण काही गोष्टी अशा राहतात त्या चुकत नाही आणि त्या तशा घटना झालेल्या आहेत. चित्ती म्हणे महाकठीण राजा उतरे परनिर्वाण अस्थिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होनी तरी ऐसा विरजासी बाणला आहे पूर्ण मानसी तोवर पांगी वाघभरासी कदा काळी बाणी नव्हते तर फक्त शरीर हाडाचा सापळा राहिलेला आहे. कापसासारख्या नेत्रज्योती झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे मांस सगळं आटून गेलेलं आहे. म्हणायला फक्त तो माणूस आहे पण प्रत्यक्ष मात्र फक्त हाडाचा सापळा शिल्लक आहे.
हस्तकमळी जन्मभर सापेले दरिद्र बाळे, ते व्यवसाय करून बाळे कदा काळी चालेना. तरी आता विचार येता यो जावा काही बोध रहिता, जाते जैसी कामना सीता तैसी तैसी वर्तावी. त्यांनी लांबून पाहिलं आणि ते विचार करतात की हा राजा एवढा शोकामध्ये बुडालेला आहे. अहो शोक किती दिवस राहावा. एखाद्या जवळच्या पद्धतीने माणूस गेला तरी महिनाभर 2 महिने, पण ज्या वेळेला माणूस पुन्हा आपल्या व्यवसाय कार्याला लागेल त्यावेळेला आपोआपच ते विसरलं जावं. पण मात्र ह्या राजाला 12 वर्ष झालेले आहे, अजूनही तो त्या पिंगला राणीला ओळखलं, अजूनही विसरला नाही. त्याचं कारण काय, त्यांच्या मनामध्ये ती अपराधाची भावना होती. ती तशी जर दुसऱ्या नैसर्गिक कारणाने किंवा नैसर्गिक भूकंप महापूर वगैरे अशा याच्यात जर गेली असती तर त्याचं काही वाटलं नसतं. पण मात्र आपल्या चुकीमुळे पिंगला ही मृत्यू पावलेली आहे. की बाळ्या राजा ते जिने त्यासी मिरवला तो वामन, मातृशत्रू फरेश जर होऊन ताता समान वैवटला. तर न्याय करून येथे राजाशी व पावे सर्वहित, संतोष मिरवून यात्रे सुद्धा कीर्ती ध्वज लावावा. त्यांनी विचार केलेला आहे या राजाला वैराग्यच आहे, पण मात्र पिंगलेचं मात्र अजून त्याच्या मनामध्ये आसक्ती आहे. आणि याला आशामध्ये जर जाऊन जर आपण म्हणलो की हो चला साधूपंथ फार चांगला आहे, नाथपंथामध्ये तुम्ही या, हे त्याला कदापि पटणार नाही. कारण की त्याच्यामध्ये एकच भरलेलं आहे, ते म्हणजे पिंगला. उलट काय होईल तर त्याच्या त्या इच्छेमध्ये आपण विघ्न आणलं म्हणून त्याचा एखाद्या वेळेला कोप होईल. मग त्याला आपल्या पंथात घेणं तर दूरच राहिलं, पण मात्र तो राजा बिघडून जाईल आणि आपली एकही गोष्ट तो मानणार नाही असा त्यांनी विचार केला. याला काहीतरी आपण चाणुक्षा दाखवली पाहिजे, चमत्कार तिथं नमस्कार, म्हणून त्यांनी असा विचार केला आणि ते गेलेले कुंभारवाड्यामध्ये. तिथं जाऊन त्यांनी एक मडकं घेतलं, त्याला बाटली असं म्हटलेले त्यांनी नाव दिलं, त्याला रंगरंगोटी केली आणि ते मडकं घेऊन ते पुन्हा स्मशानामध्ये आलेले आहेत. परी अंतरी पात्र कथ्येपणे वरी रंग दावी लखलकोनी, देवी वाढीव ब्रह्मज्ञानी परी अंतरी हिंगो. बोलतात ज्ञानी विशेष की प्रत्यक्ष मिळाला स्वरूपास, ऐसे भासले तरी ओपस तरी अंतरी हिंगो. नवते मडके कथ्येपणे वरी सुडाळ दिसे रंग प्रकरणी, अहो गोरक्षनाथ ते घेऊन स्मशान वाटके पोहोचला. घेऊन आलेले हातामध्ये ते मडकं आणि त्या ठिकाणी हे भर्तरीनाथ बसलेले होते. पिंगला पिंगला एवढे शब्द बोलत होते, त्यांना दिसल अशा पद्धतीनं हे गोरक्षनाथ त्यांच्या समोर जाऊन उभे राहिलेले आहेत. आणि त्यांनी काय केलेलं आहे की ते मडकं हातामध्ये घेतलं आणि त्या पाहत असताना त्यांना जसं काय चक्कर आल्यासारखं केलं आणि अशा ठिकाणी ते पडले की ज्या ठिकाणी ते मडकं दगडावरती आपटलं आणि ते मडकं फुटलेलं आहे. भर्तरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वता ठेते ते निमित्त करून नाथा, भूमी लागी पडतसे अंगधरणी देत टाकून स्वंग दावी मूर्छापणे, ते संधीत वाटले कवळून बाटली लागो न्याहाळी. ती बाटली फुटलेली आहे, ती मडकं कसं राहणार तरी. आणि मग त्यांनी काय शोक करायला सुरुवात केलेलं आहे आणि मूर्छेतून सावरतात उठतात, परत मूर्छा येते आणि पुन्हा त्या बाटलीबद्दल ते शोक करतायत की हे बाटली तू कशी फुटलीस, अरे तू माझी जन्माची सांगातीन होती आणि तू नाही तर मी आता कसं जीवन जगू. आता ते स्वतः कवी होते, शोक का साकारायचं हे त्यांना चांगलं माहिती होतं. हे सगळं त्यांच्यासमोर एकदा भर्तरीच्या समोर हे नाटक होतं, पण मात्र त्यांनी ते असं काही ठेवलं का तो भर्तरीनाथ काही वेळ का होईना पिंगल्याचा विषय विसरलेला आहे. असो बाटली गेली फुटून मग सोंग मूर्छेते वरून भवते पाय विलकून, बाटली झाली शतचूर्ण तो देखील शतचूर्ण मग उठता झाला हा म्हणून, म्हणे माय माझी बहीण वाटले बाटले कैसे फुटले तू, सकळ मिळवून तिचे खापर शोक करत असे वारंवार, ऊर्ध्व शब्द काही बरं लोका माझी दाखवून. मग काय धरणीवर अंग टाकून द्यायला लागलेलं आहे, मूर्छेचं सोंग करायला लागलेलं आहे आणि ते खापर जे गोळा केले आणि त्याची एक व्यवस्थित बाटली करून पाहतात आणि म्हणतात की बाटली अरे तू माझं जीव प्राण होतं, मला दुसरं काय मी आंधळ आहे, तू माझी काठी होती आणि तू मात्र इथून निघून गेल्यामुळं मला 10 दिशा ह्या ओस पडलेल्या आहेत. हा माझी माय बहिणी कैसी गेली सोडून 10 दिशामध्ये लागून ओस करून गेलेसे, माय गे माय या ठाई तू वाचली असतीच आपले देही, मी पावलं असतो मृत्यू प्रवाही त्यात कल्याण म्हणतात. तू फुटण्यापेक्षा मी तुझ्या ऐवजी मेलो असतो तर ते बरं झालं असतं, पण मात्र तू जायला नको होतं असं म्हणून ते मोठ्या मोठ्याने रडाय गागायला लागलेले आहे, शोक करायला लागलेले आहे. आणि ही गोष्ट भर्तरीनाथ मनामध्ये पाहून राहिलेले, हसू यायला लागलेले त्यांना की हा काय योगी आहे, हा
स्वतःला योगी म्हणतो आणि एका बाटलीसाठी रडतो. ऐसे शब्द राये ऐकून हस्त करी गदगदोन चित्ती म्हणे पावल्या मरण मडक्यास काय मग करिता. ऐसे अंदेशा आणून चित्ती हास्य वारंवार करीन नृपती येरीकडे गोरक्षिती आरंभळे अट्टहासे. राजाला हसू आलेलं आहे. काही वेळ का होईना तो पिंगलेचा विषय विसरला आणि त्या गोसाव्याकडे पाहून तो आश्चर्यचकित झालेला आहे. म्हणे तू गेली माय बहिणी परी माझे आटले सुदैव पाणी. आहा माझा वासन म्हणे आस्ता तळा गेला असे. आहा बाटली माझे धन कोणे दुर्धने गेले हिरोन. महा बाटले तुझे वदन एकदा दावी मज लागे. आहा बाटली परम दुर्जटी कोणे हिरावली मग मांधाची काठी. आईचे म्हणते सेवा गोटी माय सदनी दावे गे. एकदा ते तुझं तोंड दाखव पूर्वीसारखं तुझं हे मला एकदा पाहू दे असं म्हणून ते मोठ्या मोठ्याने रडायला गागायला लागलेले. आता ते गोरक्षनाथच होते ते. आणि मग त्यांनी त्या राजाने पाहिलं. राजाला काही हसू रावलेलं नाही. तो हसायला लागलेला गदगदा. गेल्या 12 वर्षामध्ये त्यांनी पिंगलेशिवाय दुसरा विषय पाहिलेला नव्हता. तो राजा हसताना पाहिलं. गोरक्षनाथांना मोठा आनंद झाला. हरकत नाही, आता त्याच्याशी बोलायचा संधी मिळेल. आणि असं म्हणून ते पुन्हा पुन्हा मोठ्या मोठ्याने आवाज करून रडायला गागायला लागलेले आहे. ऐसे म्हणून दीर्घ रुदन करीत आहे अट्टहासे करून परिराव भरतरी ते पाहून चित्ता माझी छाकाटे. हा पिंगला हा घोष करीत बैसला परी ते पाहून विसरला मने आश्चर्य बहुमानी. म्हणे वेचिता दमडी बैसला ते क्षितेशनी परी हुडहुडी तिरुफला ती शांतपणे राहीना. अरे गोसाव्या, तुला काही कळतं का? खुशाल तू काय अंग टाकीतो काय आणि मोठे मोठ्याने रडतो काय, छाती पिटीतो काय, कपाळावर हात मारून घेतो काय? अरे हे काय चाललंय? कशासाठी? तर त्या एका बाटलीसाठी. अरे ती बाटली एक दमडी दिली तर ती बाटली येईल आणि तुला असं किती काही बाटली मी आणून देईन. हे काय तू चाललेलं आहे? गोरक्षनाथ ह्याच संधीची वाट पाहत होते की हे कधी बोलतील. आणि त्याप्रमाणे बोललेलं पाहून गोरक्षनाथ म्हणतात, हो तुम्ही नका सांगू आम्हाला, माझी बाटली काय होती हे मला माहिती आहे. त्यावेळेला ते म्हणतात की अरे तू असा शोक करतो हे काही मला बरोबर वाटत नाही. सुशब्द वाक्य अमृत परस चिंतिता झाला वागोत्तर. म्हणे योग्या का चिंता तुरस शोक करसी सांग. म्हणे महाराज नृपाळा तू शोक करसी कवन मेळा तरी दुःखाब्दी शोक जळा प्रतिदीप आहे आपली. अरे तू असं म्हणतो की मी बाटलीसाठी शोक करतो, पण ज्याची वस्तू जाते त्यालाच त्याचं महत्त्व कळतं. तुझ्यावरूनच उदाहरण पाय ना. तुझी पिंगला गेली म्हणून तू आज गेल्या 12 वर्षापासून इथं रडतो गागतो. लोक सांगतात मला, सांगून राहिलेले की हा राजा गेल्या 12 वर्षापासून इथं शोक करीत बसलेला आहे. तरी हा पांचस्य प्रकाम कंठी लागला जगाचा उगम. तरी त्या भवनी अनर्थ जाम सुख कैसे नांदेल. तरी आपणावरून नृपती घ्यावी जगाची अर्थ प्रतिती. माझी बाटली फुटल्याची ती दुःख जाणे मी एका. तुझ्या बायकोसाठी तू इथं इतके वर्ष बसलेलं आहे, मग माझी बाटली फुटली तर मला तिथं दुःख होणं हे साहजिकच आहे. तुला त्याचं महत्त्व कळणार नाही. राजा मनात विचार करतो की आपलीच गोष्ट हा आपल्यालाच ऐकून राहिला, पण हरकत नाही, त्याचं काही चुकीचं नाही. पण तो म्हणतो, तुलना करून सांगतो त्या गोसाव्याला, गोसावी अरे तू म्हणतो ते खरं आहे, पण त्या बाटलीतील हे सचेतन असणाऱ्या माझ्या मंडळी ही पिंगला हिची बरोबरी होईल का? अरे ती सचेतन होती, सौदामिनी होती, विजेची सारखी लखलखती होती आणि ती सगुण होती. तुझी बाटली ही निर्गुण हे आहे, जड आहे आणि तिच्यासाठी तू शोक करणं बरोबर नाही. शतानुशत मडकी मिळतं प्राप्त करून देईल क्षणात. पिंगले समान श्रीरत्न कैसे दुसरे मिळेल. रावाय कुणी वागोत्तरा पुन्हा म्हण तसे ऐकी देणारा. मग दुःखाचा दृष्टांत करा प्रतित रूप धरला तो. परी माझी पिंगला राणी मान पावली जैसी सौदामिनी. हरपली जैसी सौदामिनी परत येऊन कैसी येईल. विजेसारखी लखलखती होती ती. अरे तिथे ह्या बाटलीची योग्यता आहे का? कुशाल कशाला कशाची तुलना करतो. पण मात्र गोरक्षनाथ म्हणतात की ते मला माहिती आहे, माझी बाटली मला प्राणाहून प्रिय होती. आणि राजा म्हणतो की मी तुला अशा शतानुशत शेकडो बाटल्या आणून देईन. गोरक्षनाथ म्हणतात असं मी सुद्धा तुला 100 काय 1000 काय 1 लक्षावधी पिंगला मी तुला आणून देईन. ह्या राजाला असे शब्द ऐकणारे पहिल्यांदाच होते. कारण राजाला दुसराचा शब्द किंवा मागं उत्तर किंवा आपल्याशी खोटी तुलना करून बोलणं हे कधी राजाने आयुष्यात कधी ऐकलेलं नव्हतं. आणि हा गोसावी म्हणतो की लक्षावधी पिंगला आणून देईन. मग मात्र त्याच्या मनामध्ये विचार आलेला आहे की हे तुम्ही चुकीचं बोलतात महाराज. अहो हे जो माणूस जातो तो काही पुन्हा परत येत नाही. आतापर्यंत असं झालेलं नाही. तुम्ही म्हणता एक नाही लक्षावधी पिंगला आणून देईन.
आणूनच दाखवा. असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ म्हणतात की ठीक आहे, आणून दाखवीन, पण याच्याबद्दल आम्हाला काय मिळणार आहे? सगळं जग जे आहे ते सगळं फायद्यासाठीच चाललेलं राहतं. प्रत्येकाला द्रव्याची, मानाची, कीर्तीची, राजकारणामध्ये उच्च पदाची अशी अपेक्षा राहतेच. आम्ही समजा लक्षवेधी पिंगला तुम्हाला आणून देऊ, पण मग आमचं काय, आम्हाला काय मिळणार आहे? त्यावेळेला राजा म्हणतो की बा तुम्हाला सुद्धा मी सांगतो त्या पद्धतीनं हे सगळं मिळन. तरी लक्षावधी पिंगला माते आताची दाखवे सद्गुरू भरते, तू ते बाटल्या शतानुशते सिद्ध करतो या ठाया. तरी तुझा चमत्कारू दाबी माते कल्पतरू, जैसा भूषण प्रभागारू गुरु सूत तो गैवरला. अरे तुझ्या गुरुची शपथ आहे तुला, तू जर लक्षावधी पिंगला आणून नाही दाखवल्या तर मात्र तुझं सत्व जाईल आणि तुला या ठिकाणी अपमानास्पद जीनं जागावं लागन. पण गोरक्षनाथांना पूर्ण खात्री होती. आपल्या गुरुचं नाव काढल्यानंतर त्यांचे डोळे गैवरलेले, सात्विक भाव जागृत झाले, गळा रुंधला, अंगावर रोमांच उभे राहिले आणि ते म्हणतात की तुला लक्षावधी पिंगला पाहिजे ना, पण त्याच्याबद्दल तू हे द्यायला तयार आहे का? जर मी तुला लक्षावधी पिंगला दाखवल्या तर तुला हे राज्य सोडावं लागेल, माझ्याबरोबर माझ्या पंथामध्ये यावं लागेल आणि अशी तू शपथ घे, मला असं वचन दे. राजा म्हणतो मी वचन द्यायला तयार आहे. कारण राजाला पूर्ण खात्री होती कोणी जरी असलं, किती जरी मान असला तरी गेलेला माणूस काय परत आणून देणार नाही. एक व्यक्तीने आणू शकणार तर हे लक्षावधी पिंगला कुठून आणीन हा? म्हणून राजाने त्यांच्या हातावरती हात ठेवून वचन दिलेलं आहे. आणि राजा म्हणतो की मात्र तुला पण सांगून ठेवतो, जर तू जर लक्षावधी पिंगला दाखवलं नाही तर मात्र तुला मी इथून अपमान करून काढून देईन. दरीन मध्ये घडे बोला समान, तरी पुरज पावतीहीन, स्वर्गवासी पावती पतन नरकवास भोगते. ऐसे बोलता नरेंद्र पाळ, साक्ष म्हणे कोण गोरक्ष बाळ, येरू म्हणे पंचमंडळ साक्षभूत असते. अरे पण याच्यासाठी साक्ष कोण आहे? कोणाचा तरी समक्ष असा व्यवहार झाला पाहिजे. आणि तिथं तर फक्त त्या स्मशानामध्ये फक्त दोघच जण आहे. मग मात्र त्या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणतात की अरे हे जे पंचमहाभूत आहे, आकाश, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, हे 5 दिसत नाहीत, पण मात्र त्यांची प्रचिती आहे आणि हे 5 जण माझ्यासाठी साक्षी आहे. मी जर त्या पद्धतीनं त्या लक्षावधी पिंगला तुला आणून दिल्या नाही तर मी नरकामध्ये पडेल. आणि तू जर आणून नाही, तू जर त्या पद्धतीनं जर वागला नाही, म्हणजे जर मी दाखवूनसुद्धा जर तू जर त्या नाचपंथामध्ये आला नाही तर मात्र हे सगळे पाप तुझ्या माथी पडतील. हजारो वर्ष तू रवरव नरकामध्ये पडतील, तुझे पूर्वजसुद्धा महानरकामध्ये पचतील. असं सांगितल्यानंतर शपथ घेतलेली एकमेकांनी. ऐसे बोलून शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक, म्हणे हे महाराज पाळक बोला समान दाविके. दर्या बोला समान राहणी तू न दाखवशी माते नैनी, तरी नरक पावशील सहस्रजन्मी विहित वाचे अमृतत्वे. खोटेपणाचा याच्यामध्ये जर घडला तर मात्र त्यांना त्या नरकामध्ये जाऊन पडावं लागेल. मग त्यांनी ते गुरुचं स्मरण केलेलं आहे, मच्छिंद्रनाथांचं, दत्तगुरूंचं, महादेव शंकरांचं. कामिनी आसराचे मंत्र जप केलेले, हातामध्ये विभूती घेतली, कामिनी आसराचे मंत्र जप करून ती विभूती आकाशामध्ये फेकली आणि पिंगला म्हणून त्यांनी हाका मारलेली आहे. त्याबरोबर काय झालेलं आहे, अव्यक्तामध्ये व्यक्त अशी एक आकृती तयार झाली. ती पिंगलेची आकृती होती आणि ती पिंगल्याच्या मागं अशा 1, 2, 1000, 10,000, लक्ष अनेक लक्ष अशा पिंगला त्या मुख्य पिंगलेसहित खाली उतरलेलं आहे. राजा चाकाटून पाहायला लागला, अरे बापरे, हे तर वेगळंच झालं. आपल्याला वाटलं होतं असं काही होणार नाही, पण मात्र त्या गोसाव्याने खरोखरच पिंगलेला बोलवलेलं आहे. मग सहज करून उद्रदृष्टी फेकता झाला भस्म चिमटी, ते कामिनी अस्त्रपोटी स्त्रिया कोटी उतरल्या. मुख्य पिंगलाजी भस्म झाली, तीच अनंत मूर्ती धरून उतरली. पाठी पोटी व्यापली सन्मुख उभी राजाच्या पुढे येऊन ती उभी राहिलेली मुख्य पिंगला पुढे आली. बाकी त्या पिंगला समोर उभे आहेत आणि ही मुख्य पिंगला राजाच्या जवळ येऊन म्हणते की महाराज, अहो आता तरी सावध व्हा. अहो तुम्ही माझ्यासाठी 12 वर्ष इथं वनामध्ये बसलेले आहेत, पण मात्र माझं दर्शन हे कधीच झालं नसतं. पण हे गोरक्षनाथ प्रज्ञावंत हरिनारायणाचा अवतार आहे म्हणून मला इथे प्रगट व्हावं लागलेलं आहे. मात्र तुम्ही आता नका डोळे धुरे भरून राहू. तेव्हा आता त्या जे काही अज्ञानाचं पांघरून आहे हे आता काढून टाका आणि ह्या नाथपंथाला माना. राजा पाहुणे पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप, सकाळांचे बैसुने आपणा संयुक्त संसार खुणा पुस्तसे. भरत्या पिंगला सोवण सरता सर्व सांगती अचूक वार्ता, सांगुनी परिबोधार्था राजा प्रति बोलते. अजूनही राजाचा विश्वास बसत नाही, ही खरीच पिंगला आहे का नाही. न जाणू याने काही चेटूक केला असेल
म्हणून त्या मुख्य पिंगलेला ते विचारतात की अरे तू माझ्यासाठी का थांबली नाही. त्यावेळेला ती राणी सगळा तो प्रसंग आठवून तिला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे की महाराज तुम्हाला दिल्याप्रमाणे शब्द मी पाळला, माझी काय चूक झाली तरी तुम्ही बोलले होते की तू जर माझ्या अगोदर गेली तर काय करशील. मी सांगितल्याप्रमाणे मी सती गेलेले आहे आणि दरबारातल्या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं पटलेल्या आहे. मग मात्र ह्या भर्तरीनाथांचं खात्री झालेली आहे आणि ते म्हणतात की खरोखर ही पिंगला माझी पिंगला राणी आहे. म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम वीरा हाते शल्य बसल्यानंतरा परा शाश्वता माथा भारा फुकटपणी बाहिला. म्या चित्ती करून तुमची प्रीती जाऊन घेतले देहाप्रती पुन्हा उदय गोरक्ष ती आनंद दृश्य पै केले केले तरी तुम्हा भावनी मिरवणे पुन्हा आवनी तरी शेवटी मृत्यूपणाची काचणी तुम्हा असेची. तेव्हा मी आता इथं प्रकट केलं मला गोरक्षनाथांची अशी पण ताकद आहे की ते आता तुम्हाला मी तुमच्याबरोबर काही वर्षसुद्धा राहू शकेल. पण मात्र तुम्ही तसं काही करू नका. कारण की जसं मी माझं स्वतःचं हित करून घेतलं, मी स्वतः सती गेले देह गेला शरीर गेलं, पण मात्र माझी कीर्ती झालेली आहे की ह्या बाईने नवऱ्याच्यासाठी आपला जीव दिलेला आहे. मात्र तुम्ही मात्र तसं काही करू नका. तुम्ही ह्या भ्रमात राहू नका आणि यात आपलं स्वतःचं काहीतरी कल्याण करून घ्या. गोरक्षनाथांच्या सारखे महात्मा तुम्हाला गुरु म्हणून तुम्हाला इथे भेटायला आलेले आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही त्यांची सेवा करा आणि त्यांच्याकडून आपलं हित करून घ्या. तरी राजा मही भोजा आता संग सोडून माझा मोक्ष मही तळी ध्वजा लावी उभारी. यापरी माझा कामचित्ती गुरुन आचरला संसार नीती परी मुक्ती मोक्षाची मांदुसाती चढणार नाही. महाराजा तेव्हा तुम्ही जर ठरवलं की पिंगला इथंच राहावी, काही वर्ष पुन्हा संसार करावा, तर तेही शक्य आहे. पण भगवान गोरक्षनाथ हे आपल्याला मोठ्या ईश्वराच्या ठिकाणी आहेत आणि जर आपण तशी इच्छा केली तर ते आपल्याला अजूनही पुढचं आयुष्य देतील मला. पण मात्र तुम्ही त्याच्यामध्ये अडकू नका आणि तुमचं स्वतःचं हित करून घ्या. आता तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्रज्ञावंत मी तुमची दासी तुम्हा संमत चालू शके. महाराजा मी पिंगला तुमची कांता आचार आचरली पतिव्रता तेने डवरवणी श्रीवरे माता दिले होतं भज लागे. तेव्हा मला जे काही ईश्वराने ताकद दिली त्याच्या योगाने मी माझा फायदा करून घेतलेला आहे. व्यावहारिक पण फायदा झाला की आयुष्यभर मला पतिसुख मिळालं आणि आता शेवटीसुद्धा मी निर्गुण निराकार परमेश्वराकडं या गुरूंच्या कृपेने गेलेले आहे. ऐसे वधूने निवांतपणी पिंगला वेष्टोनी परी तो चमत्कार पाहुनी विस्मय त्याची वाटला. मग धावणे गोरक्ष चरणी लोटू पाहे दंडवतावनी परी सर्वक्ष गोरक्षवाणी राजा प्रति बोलतो. अरे ही गोष्ट कोण सांगू राहिलेले, दुसरं कोणी सांगितलं असतं तर ते पटलं नसतं. पण मात्र प्रत्यक्ष आपली जी राणी पिंगला की जी 12 वर्षापूर्वी गेलेली आहे, पण मात्र यांनी जिवंत केली आणि ती मला आपल्या हिताची गोष्ट सांगून राहिलेली. बायको ही हितच सांगत असते, पटत नाही माणसांना, पण मात्र ती जे सांगते ते पूर्ण विचाराने सांगितलेलं राहतं आणि ते खरं राहतं. म्हणून त्यांना याचा पूर्वीचा विश्वास होता, त्यांनी ते आचरणात आणायचं ठरवलं आणि ते पिंगला उभी आहे, लक्षावधी पिंगला त्याच्या मागे उभे आहेत आणि ह्या भर्तरीनाथांनी गोरक्षनाथ जिथं उभे होते तिथं जाऊन त्यांचे पाय धरायचा प्रयत्न केलेला आहे. गोरक्षनाथ मागं सरकले. अहो महाराज तुम्ही माझ्या पाया पडू शकत नाही. माझे जे गुरु मच्छिंद्रनाथ त्यांना दत्ताचा अनुग्रह लाभला, ते कविनारायणाचा अवतार होते आणि तुम्हीसुद्धा सामान्य नाही, तुम्हीसुद्धा भ्रमीनारायणाचा अवतार आहेत आणि तुम्हालासुद्धा दत्ताचा अनुग्रह लाभलेला आहे. तेव्हा माझे गुरु आणि तुम्ही हे भाऊ आहात, तुम्ही मला गुरुच्या समान आहे, तुम्ही काही माझ्या पाया पडू नका, मीच तुमच्या पाया पडतो असं म्हणून गोरक्षनाथ हे नम्र होते. त्यांनी साष्टांग दंडवत घातलेले राजाच्या पुढं. राजाला मोठं संकोचल्यासारखं झालं, पण मात्र ते सांगतात गोरक्षनाथ सांगतात तेही बरोबर होतं. तरी राजा सद्गुरु भ्राता सांग की कामना केवी उद्भवली चित्ता राज्य वैभव संसार द्वैता पिंगला भोगू इच्छित असे किंवा सोडून सकळ संपत्ती कामना विरवैराग्य चित्ती आचरू ऐसे बोधमती तरी स्थिती सांगे मुखे. गोरक्षनाथ विचार करता की आता हा जो काही एवढा सगळा प्रसंग झाला त्याच्यामध्ये राजाचं मत परिवर्तन झालं असेल आणि जर परिवर्तन झालेलं असेल तर एवढ्यामध्येच त्यांना आपण आपला हिताचा बोध केला पाहिजे. कारण की जर त्याच्यामध्ये जर काळ गेला नंतर जर म्हणलो तर अंतर पडत आणि पुन्हा राजा एखाद्या वेळेला या भोगामध्ये निमग्न होईल आणि मग मात्र आपल्याला दत्तगुरूंनी जे सांगितलेलं काम आहे ते काही पूर्ण करता येणार नाही. म्हणून त्यांनी निर्वाणीचे विचारलेलं आहे की महाराज बघा
आता ही पिंगला मुख्य राणी आहे, तिच्या मागे लक्षावधी पिंगला आहे. तुम्हाला एकच काय, हे लक्षावधी पिंगला तुम्हाला घेऊन जा, आनंदाने संसार करा आणि मग तुमचं हित तुम्हाला काय करतं ते तुम्ही पहा. त्यावेळेला ह्या भर्तरीनाथांच्या मनामध्ये विचार आला की अरे एक नाही, यांनी लक्षावधी पिंगला केलेले आहेत आणि एवढं सामर्थ्य आपल्या राजपाटामध्ये नाही. राजपाटामध्ये पैसे आहेत, संपत्ती आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पण मात्र अशा पिंगला निर्माण करण्याचं सामर्थ्य या राजपाटामध्ये नाही. परी येऊनी त्वरता त्वरत पिंगला दाविला शतानुशत, तरी आयशे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिसेना, तैशी कामना असे चित्ताला तेज भरिता, आयसे बोलता गोरक्षनाथा राजा बोले उत्तर. तरी येऊनी त्वरता त्वरत पिंगला दाविला शतानुशत, आयसे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिसेना. एवढं सामर्थ्य राजपदामध्ये नाही आहे. मी पूर्वी भ्रांती वेष्टिलो, गुरुच्या हातापासून निसटलो परी कष्टलो संसार तापा माझारी, तरी आता कृपा घन दत्त दर्शनाचे अपार जीवन, म्हणजे चातका करीपान कृपा घन महाराजा. तेव्हा महाराज आता माझी भ्रांती निवडलेली आहे, माझं अज्ञान गेलं आणि मला आता हे ज्ञान झालेलं आहे की ह्या राजसंसारामध्ये याच्यामध्ये काहीही सुख नाही. सुख जे आहे ते सद्गुरूंच्या चरणाशी आहे, त्या पंथामध्ये आहे. तेव्हा आता मला तुमच्या ह्या मार्गामध्ये घ्या, मला काही राज्य करायचं नाही असं स्पष्टपणाने त्यांनी सांगितलेलं आहे. मला 12 वर्षापूर्वीच दत्तांची गाठ झाली, त्यांनी मला अनुग्रह दिला, पण मी संसार करण्याच्या नावाखाली 12 वर्ष मुदत मागून घेतली आणि त्यांच्या हातातून निसटलो. पण मात्र आता माझं भाग्य थोर, म्हणून हे गोरक्षनाथांची माझी गाठ पडलेली आहे. आता माते संसार राहणी राज्य वैभव सुखासणी, तुच्छ लागे योग मर्दनी प्रतापाने हिनते, धन्य तू एक प्रत्ययास पिंगला दाविली चमत्कारास, देवी आवडी कृपाळास कौरव दर्शन दाविले, तैसे पूर्ण कथेत दर्शन करविले माते येथ, तरी मी नराय बहुभ्रांतीत वेठून या महाराजा. तेव्हा आता या संसारामध्ये माझी परत जाण्याची काही इच्छा नाही आहे. तुम्ही आता तुमच्या पद्धतीनं काय करायचं ते ठरवा, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. आता आचरेन पूर्ण योगा साधीन सकळ कलांचे प्रयोगा, माझा स्वामी अनुसई कुशिगार रत्न दावी माते का, गोरक्षमणी विरहे नृपाळा मणिवर्य आहे पिंगला, तर लक्षावधी प्राप्त वेळा तू ते झाल्या प्राप्त की. गोरक्षनाथ म्हणतात अरे तू असं कसं का म्हणता तुम्ही, अहो एक नाही 1 लाख पिंगला आहेत, तुम्ही खुशाल यांच्याबरोबर जा, अनेक वर्षे संसार करा आणि मग पुढं पाहू. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणतात की महाराज अहो या ठिकाणी माझी जी पत्नी पिंगला, तिनंच मला हे सर्व उपदेश केलेला आहे, तिनं स्वतःचं हित करून घेतलं आणि माझं हित कशामध्ये आहे तेच तिनं मला आता सुचवलेलं आहे आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे मी आता संसारामध्ये काही परत जात नाही. तरी लक्षावधी भोगन त्यांचे दुःख आवर्णन, कोणी भोगावे चंद्रार्कमान अवघे ते सांडून्या, तरी आता असो कैसे पुन्हा अदृश्य करी पिंगले ते, आणि राज्यवैभवाचं सांभाळ करी महाराज. तेव्हा आता महाराज एकच करा, या तुम्ही ज्या पिंगला निर्माण केलेल्या आहेत त्या पुन्हा जिथल्या तिथं पाठवून द्या आणि मला या तुमच्या मार्गामध्ये येऊ द्या. मग अवश्य म्हणे गोरक्ष सुत करी अदृश्य पिंगला समस्त, मग धोरणे भर्तरीनाथ हात नगरा माझी आणला तेव्हा समस्या लोटली झाली आनंद सरिता, विक्रमरायांनी माता गोरक्ष धरणी ठेवला. आता तुम्ही माझ्याबरोबर चला राजवाड्यामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन आपण आपले बंधू विक्रमराजा त्यांना भेटू आणि ह्या पिंगला पहिला तुम्ही अदृश्य करा. त्याप्रमाणे त्यांनी विमुक्त मंत्राचे जप केले, हातामध्ये विभूती घेतली आणि ती विभूती पिंगलेकडे फेकल्यानंतर त्या लक्षावधी पिंगला मुख्य पिंगलेसहित पुन्हा जिथल्या तिथे गेलेलं आहे. अव्यक्तातून आलेल्या होत्या, अव्यक्तामध्येच गेलेले आहेत आणि त्या राजाचा हात धरून ते राजवाड्यामध्ये आलेले. लांबून येताना पाहिलं आणि कोणीतरी योगी आपल्या राजवाड्याकडे येतो आहे, ही वर्दी दिलेली आहे द्वारपाळांनी. स्वतः विक्रमराजा त्यांना सामोरा गेलेला आहे. गोरक्षनाथ हे कोणीतरी महान आत्मा आहेत असा विचार करून त्यांनी त्यांना सन्मान केला, त्यांच्या पाया पडलेले साष्टांग दंडवत घातलं आणि आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन आलेले आहेत. राये बैसोनी कनकासनी षोडशोपचारे पूजेला मुनी, मग जोडण्या पाणी गोरक्षका ते पुस्तसे, म्हणे राजा मम भ्राता पिंगला विरहे पेटला चित्ता, काय साणीला देहावरता तर ते कथा सांगावी. गोरक्षनाथांना त्यांनी सिंहासनावर बसवलं, राजवाड्यामध्ये नेऊन षोडशोपचाराने पूजा केली. तुष्ट झालेले गोरक्षनाथ तुम्ही कोण असं विचारल्यानंतर गोरक्षनाथ सांगतात की मच्छिंद्रनाथांचा शिष्य कविनारायणात, मच्छिंद्रनाथ हे कविनारायणाचा अवतार, ते माझे गुरुजी, त्यांना दत्ताचा अनुग्रह लाभला, त्यांच्याकडून मला विद्या मिळाली
आणि मी हरिनारायणाचा अवतार गोरक्षशाही. गोरक्षनाथांच्याबद्दल त्यांना आणखीनच आदर वाटायला लागला. लगेच सामान्य नाही, त्यांच्या पाया पडून ते विचारतात की महाराज, अहो आम्ही अनेक प्रयत्न केले, गेल्या 12 वर्षापासून आम्ही जातो येतो त्यांच्याकडं, दररोज त्यांना त्या काही गोष्टी सांगतो, पण मात्र त्या भरतरींचं काही ठिकाणावरती आले नाही. पण तुम्ही मात्र असं काय केलं की ज्याच्या योगाने ते या ठिकाणपर्यंत आलेले आहेत. तरी विक्रम तो सर्व मर्मज्ञ तुष्टजाची मिरवी मनोधर्म यावरी बोलता झाला वचन गोरक्ष गाते तिधवा. हे महाराजा कृपामूर्ती आपण भरती होतील युक्ती परी आपण येत षण्मास वस्ती फरात्या संवेद कराव्या. म्हणे महाराज विक्रमाला ते सांगतात गोरक्षनाथ, अहो ती गोष्ट खरोखरच अवघड होती, ती मी नाही केली, दत्तगुरूंनी माझ्या हातून करून घेतली. मी ती सगळी परिस्थिती पाहिली. यांना जर अशा अवस्थेत जाऊन जर बोध केला आणि चला म्हणले तर ही अवस्था सोडा, हा संसार सोडा आमच्याबरोबरचा असं म्हटलं असतं ते कधीच त्यांना पटलं नसतं. मग मी त्याच्यासाठी एक युक्ती माझ्याकडून दत्तगुरूंनी करून घेतली. ती अशी की मी कुंभारवाड्यामध्ये गेलो, तिथून एक मडकं आणलं, त्याला बाटली नाव ठेवलं, त्यांच्यासमोर मी पडलो, गागलो, रडलो, त्या बाटलीसाठी शोक केला. आणि ती गोष्ट काय राजाला भरतरीनाथांना आवडली नाही, म्हणून ते बोलायला लागले. आणि त्याच बोलण्याचा फायदा घेऊन मी त्यांना पिंगलांचं दर्शन घडवलं आणि त्या स्वतः पिंगलेने सुद्धा त्यांना तसं मार्ग दाखवला की जसं माझं कल्याण मी केलं तसं भरतरीनाथा तुम्ही तुमचं कल्याण करा. त्याकरिता तप्ता तप्त देईन राजाचे विहित, आता राणी योग्य माते दिसत नाही महाराजा. म्हणून या आपणा विनंती पात्र पुढे वाढितो पवित्र की स्वादान सेवनी पत्र मम मानसा पोसावे. आता महाराज तुम्ही असं करा, आता जेवण करा, आराम करा आणि 6 महिन्यापर्यंत इथं राहा. दोघंजणं माझे जे बंधू भरतरीनाथ आहे, गेल्या 12 वर्षापासून ते वनात आहे, काही खाल्लं नाही पिल्लं नाही आणि थंडी ऊन वारा पावसामध्ये ते बसलेले आहेत, नुसतं पिंगला करीत. ते 6 महिन्यामध्ये खातील पितील, त्यांची तब्येत सुधारण आणि मग तुम्ही यांना बरोबर घेऊन जा. त्याकरता तप्ता तप्त देईन राजाचे हित, आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा. ऐसा विक्रम गोरक्ष बोलून प्रविष्ट झाले सकाळ कारण 12 शतराने आधी करून वृत्तांत ते समजला. मग त्या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणतात की नाही असं नाही आहे, असं जर आपण जर करीत बसलो तर या ठिकाणी जी वेळ आहे, जी संधी आहे, ती संधी पुन्हा काही परत येणार नाही. न जाणो जर राजाचं मन या भोगविलासामध्ये जर परत रमलं तर राजा येणार नाही आणि मग मला जे दत्तगुरूंनी काम सांगितलेलं आहे ते पूर्ण होणार नाही. तेव्हा माझ्या या कामाच्या अडथळ्यात तुम्ही येऊ नका. दत्तगुरूंनी जे मला कर्तव्य दिलेलं आहे ते कर्तव्य मला करू द्या, मी या राजाला माझ्याबरोबर घेऊन जाईन. इकडं ही गोष्ट कळलेली राजवाड्यामध्ये तिथल्या ज्या त्यांच्या भरतरीनाथांच्या बाकीच्या राण्या होत्या, त्या राण्या मोठ्याने शोक करायला लागलेल्या आहे. म्हणजे गेले 12 वर्ष तिकडं होता तोपर्यंत काही नाही, ते आता येत नाही परत असं समजून त्यांनी ते त्यांचा नादच सोडून दिलेला होता. पण गोरक्षनाथांच्या बरोबर आलेले पाहिले आणि त्या राण्यांना पुन्हा मोह झालेला आहे की आता ह्या भरतरीनाथांनी इथंच राहावं, आपल्याबरोबर संसार करावा. म्हणून ते मोठ्याने त्यांना सांगतायत की राजे महाराज तुम्ही यांच्याबरोबर जाऊ नका, तुम्ही आता इथंच राहा. आणि गोरक्षनाथ काय ऐकत नाही. हे कळल्यानंतर गोरक्षनाथांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा तिरस्कार तयार झाला. त्या तिरस्काराचं रूप टोकाला गेलं आणि मग म्हणतात की हा मेला कुठून आला आणि आमच्या राजाला येऊन घेऊन चालला. म्हणजे त्यांनी त्यांना सावध केलं, त्याचं काही नाही, पण मात्र हे घेऊन चाललेले आहे याच्याबद्दल मात्र मोठे दूषणं द्यायला लागले आणि मोठ्याने शिव्या देऊन रडू गागू लागलेले आहे. मग ते असूक मानून चित्ती शोके युवती विबळ होती, गोरक्षात हे शिव्या देती मेला म्हणून या. नाना वल्गना बोलती ऐशी म्हणती होता दृष्टी सरसी, मेल्याने येऊन घातले फाशी दूरदेशी न्यावया. तरी याचे जळो वदन नेतो आमचे सौभाग्यरत्न, ऐसे म्हणून म्लान वदन रुदना ते अदाविती. असो या परी विक्रमा करता त्रिरात्र तेथे झाला राहता. मग भरतरी गोरक्ष उभयता निघते झाले तिथून 2 दिवसापर्यंत तिथं राहिले. 3ऱ्या दिवशी निघू असं सांगितलं आणि त्या 2 दिवसामध्ये तिथल्या ज्या राण्या आहे त्यांनी मोठ्याने शोक करून त्यांना शिव्या दिलेल्या आहेत. पुढं चालून 3रा दिवस उगवला. 3ऱ्या दिवशी राजा गोरक्षनाथांनी त्यांना बोलवलं जवळ, आता निघणार आहोत. एवढ्यामध्ये गोरक्षनाथांच्या मनामध्ये विचार आला की यांची परीक्षा एकदा पाहू. म्हणून त्यांनी त्या विक्रमाच्या समोर आपले जे आभूषण आहे नाथपंथाचे, त्यांना दत्ताचा अनुग्रह मिळालेलाच होता, तेव्हा त्यांचे कान फाडले, त्याच्यामध्ये त्या मुद्रिका घातल्या. त्याचप्रमाणे शैली शिंगी
पंथा पोंगी हे सगळे त्यांना आभूषणं दिलेले आहेत. 2 झोळ्या दिल्या, एक झोळी काखेमध्ये भस्माची आणि दुसरी हातामध्ये भिक्षा मागण्यासाठी. आणि सांगितलं की राजा जा अंतपुरामध्ये तुझ्या राण्याच्या समोर जाऊन भिक्षा माग, असं म्हणून त्यांना भिक्षा मागायला लावलेली आहे. येरीकडे गोरक्षनाथ भरतरे विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत गावाबाहेर पातले. गोरक्ष पुसे भरतरे ते की राज्यवैभव अत्याद्भुते या ते मानस जरी गुंडाळले असेल तरी महाराजा. पुन्हा एकदा त्यांनी विचारले, महाराज तुमच्या मनात अजूनही राज्यपदाबद्दल जर असत्य असेल तर सांगा, मात्र एकदा तुम्ही इकडे बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मागे येता येणार नाही. त्यावेळेला ते म्हणतात की नाही महाराज, माझी आता पूर्ण भ्रांती गेलेली आहे. मग हे घ्या आणि नगरामध्ये जाऊन भिक्षा मागा. आणि मग ज्या राण्यांनी त्यांचे पूर्वी भोगविलासामध्ये दिवस घालवलेले होते त्या राण्यांच्या महालासमोर हा भरतरीनाथ आलेला आहे नाथपंथाच्या वेशामध्ये. आणि ओम भवंतीं भिक्षां देही असं म्हणून त्यांनी आवाज दिलेला आहे. मग काय विचारतात, त्या राण्यांना पुन्हा शोक अनावर झालेला आहे आणि मोठ्या मोठ्याने ते रडू गागू लागलेले आहे. तो ते आधीत श्री कटक होते बसले करीत शोक, याहून पाहुणे राजा ते मुख आक्रंदती अट्टहासे. आदेश लक्ष निरंजन शब्द गाजवी सवालपण, शिंगी सारंगी वाजवून स्त्रियांचे सदनी फिरतसे. एक धरणीवरी लोळती, एक कबरी केश तोडती, एक मृत्तिका मुखी घालती, मस्तक आपटी धरणी. मोठमोठ्याने त्यांनी शोक करायला सुरुवात केला. कोणी स्त्रिया ह्या जमिनीवरती अंग टाकून द्यायच्या, कपाळ पेटायच्या, छाती पेटून घ्यायच्या आणि मोठ्या मोठ्याने सांगायचं की हा गोरक्ष कुठून आला, याचं कधी नावही माहिती नव्हतं आम्हाला, पण आला तर आला आणि आमच्या राजाला हा घेऊन चाललेला आहे. त्या राजाचे गुण त्यांना आठवायचे आणि ह्या राजाने आम्हाला किती सांभाळलं म्हणून ते शब्दामध्ये घेऊन ते वर्णन करून रडू गागू लागलेलं आहे. एक म्हणती हा राजा कैसा मिटला आमचा भाव, हा विधाते आमचे दैव कैसे रे केले निर्भाळा. जैसे वत्सा लागी गाय एक घडीने टाकून जाय, त्याची नीती हे पतिराय होय माय आमचा. ज्याप्रमाणे वासरूच्या शिवाय गाय राहत नाही त्याप्रमाणे हा राजा आमच्यासाठी होता. पण आज मात्र आमचं दुर्दैव की आम्हाला सोडून तो चाललेला आहे. अगे स्नेह करून एक शैनी परमस्नेहाचे चांगलपणे, किंचित कोमायले पाहत होत नाही अर्थ पुसे त्याचा. पुसे परी अर्था समान राजा पूर्ण करी स्नेह करून, जैसी माय करी कन्नी कारण जायचा लळा पळतो. ज्याप्रमाणे लहान मुलगी असते आणि ते आईबाप त्यातच असतात, त्यांचा सगळा लळा पुरवतात, त्या पद्धतीनं हा राजा आमची काळजी घेत होता. ऐशी माया ज्याचे तिथी तो आता होऊन निष्ठुरमती, कैसा जातच्या दृष्टी आम्हा शब करून या. तरी आता अर्थहीन राजा जातो आमचा प्राण, आम्ही निढळवाणी करून अगोदर राणी सोडशी. तेव्हा त्या राजाला पण काय दुर्बुद्धी सुचलेली आहे. अहो त्याने सावध केलं होतं ना, मग त्याचा फायदा हा करून घ्यायचा की पुन्हा इथं राहून घ्यायचं आणि आपल्या संसारामध्ये राहून योगाचं आचरण करायचं. आता पद्धतीने त्या राण्या शोक करून राहिलेला आहे. आता हा राजाच जर नाही, जसं शरीरातलं प्राण निघून गेल्यानंतर ते जसं मुर्दा राहतो फक्त खाली, तशी आमची अवस्था तुम्ही केलेली आहे. ऐसे म्हणून आरंभळती उलथोनी बोही भरती पडती, पुन्हा उठून राजाची पाहती दैन्यवाणी शरीरे. मग म्हणती हा जे राव मिरवत होता ऐसा भाव, की महिला गे कामदेव अवतार दुसरा. सेवा राजाचं काय शरीर होतं, तो कामदेवासारखा मदन बाळ दिसायचा आणि आमच्या जोड्या त्यांच्याशी शोभायच्या. पण आज मात्र दुर्दैवाने तो आम्हाला सोडून चाललेला आहे. हा राजाचे वैभव वर्णन ठेंगणा वाटत असे सहस्रनयन, तो कृषी शरीर दैन्यवाण भिक्षा मागे घरोघरी. ऐसे बोलून पाहत्या ते पुन्हा सांडती शरीराते, मग सकाळ उठून राहते वेष्टून घातले स्त्रियांनी. त्याप्रमाणे इंद्र शोभत देवांच्या मेळ्यामध्ये, तसा हा राजा या सिंहासनावर बसलेला शोभत होता. पण आज मात्र आमचं दुर्दैव की तो भिक्षा मागत आमच्याच दारामध्ये आलेला आहे. म्हणती राजा आम्हा सांडून दूरदेशी नको करू गमन, येथेची पाहून चंद्रवदन तुष्ट होतो आम्ही की. तरी आता निस्पृह निराशद आहे दिशा पडल्या उदास, तरी मुक्त करून आमच्या प्राणाचं पाऊल मग पुढे ठेवा. असं करा, तुम्ही आम्हाला एक तर मारून टाका आणि मग पुढं जा. पण राजावरती त्याचा काहीच परिणाम होत नाही. त्यावर राण्या विचार करतात की महाराज एवढं तरी करा नका, तुम्हाला जर खूपच आमचा विटा आलेला असेल तर इथं गावाच्या बाहेर राहा, तिथे एखादा पर्णकुटी तुम्हाला बांधून देऊ, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला दररोज जेवण घेऊन येत जाऊ, निदान तुम्ही आमच्या डोळ्याला तरी दिसाल, एवढं तरी करा. पण तो राजा म्हणतो की नाही, आता मला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ऐसे बोलता राजा मनी संचरला क्रोध विमूर्धनी, मग कुबडी उगारोनी निघता झाला माघारा.
पर तो गोरक्ष गुप्त हेर पाहत होता चमत्कार. राजा निघता ते दुनिस्तत्वर मान तुकावे. गोरक्षनाथ ते लांबून पाहत होते की खरोखर यांच्या मनामध्ये अजून पण ती अभिलाषा आसक्ती आहे का. जर असेल त्यांना आपण इथं सोडून देऊ. पण मात्र त्यांच्या ठाई आता पूर्ण वैराग्य मांडलं होतं आणि राजा तिथं कोणत्याच त्यांच्या मोहामध्ये फसत नाही हे पाहून गोरक्षनाथांनी सुद्धा मान डोलावलेली आहे. जे खरं राहतं त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि जे खोटं आहे त्याचा तिरस्कार केला पाहिजे. ऐसे बोलता राजा म्हणे क्रोधे संचरला धीमर्दनी कुबडी उगारून निघता झाला माघारा. असो भरतरी सजस्थिती निघता मागे त्या युवती आरंभळून पाठी येते नको जाऊ म्हणून त्या राण्या त्यांच्या मागं चाललेलं आहे. गोरक्षनाथ तिथं उभे होते. तिथं हे राजा भरतरीनाथ निघालेले त्यांच्या तो नाथपंथाचा वेश मग घालून आणि त्या राण्या त्यांच्या मागं येतात की महाराज काय सेवन करा पण तुम्ही काही जाऊ नका. आणि हे काही आता ते ऐकत नाही. अशा पद्धतीनं हे गोरक्षनाथांच्या जवळ भरतरीनाथ आले. विक्रम राजा त्यांचे अनेक प्रकारचे सेना तिथले ते मान्यवर लोक त्यांचे मंत्री सत्री त्याचप्रमाणे सेनापती हे त्यांना पोहोचवण्यासाठी गावाच्या बाहेर कोसा 1 कोसभरपर्यंत चालत गेलेले आहे. येरीकडे विक्रम नृपती परतून आला स्थानाप्रती पर्यट्टासे पौनंतपुराप्रती संचार करता पै झाला. मग माय बहिणी कन्या सामान सकाळ दोष विबोध करून येरीकडे उभयजन मार्गाप्रती गमतात. 1 कोसापर्यंत गेल्यानंतर त्यांनी आता भरतरीनाथांनी आणि गोरक्षनाथांनी सांगितलं की विक्रम राजा तुम्ही आता जा. तुमचं कर्तव्य तुम्ही करा. राज्यपालन व्यवस्थित करा. आम्ही आता दत्ताच्या भेटीसाठी गिरनार पर्वतावरती जाऊ आणि तिथं या भरतरीनाथांची दत्तांची गाठ घालून देऊ. आता हे सांगितल्यानंतर विक्रम राजाला परत माघारी फिरावं लागलं. ते पुन्हा परत आलेले आहे. आपल्या अंतपुरामध्ये गेले. त्या राण्यांची त्यांनी समजूत घातली. कारण की जो कुटुंब प्रमुख राहतो त्याला सगळंच चालवायचं राहतं आणि त्यांनी समजूत त्यांची घालून त्यांना पुन्हा आपल्या कामावर लागा असा शोक करून आता काही उपयोग नाही. झालेली गोष्ट आहे ती होणारच होती वगैरे असं सांगून त्यांनी त्या सगळ्या राण्यांना आश्वस्त केलेलं आहे. परी कृष शरीरी भरतरीनाथ आशक्तपद ठेवी कंठे ना पंथ. मग व्यानास्त्र भस्मची मिठेचा साध्या झाला गोरक्ष. ते भस्मचर तिथा बाळी जडून गेले अशी कादळी. मग क्षण लागता पातळी डोळी गिरनार पर्वती पोहोचला. आता हळूहळू ते चाललेले होते. गेल्या 12 वर्षापासून त्यांनी काही खाल्लेलं पिलेलं नव्हतं. शरीर कृष झालेलं होतं. त्यांना काही पुढं पाय चालवत नव्हतं. पाय उचलत नव्हता. गोरक्षनाथांनी ही परिस्थिती जाणली आणि जशी आई मुलाची काळजी घेते त्याप्रमाणे गुरुसुद्धा आपल्या शिष्याची काळजी घेत असतात. त्यांचा जो तारक मंत्र आहे तो त्या शिष्याच्या भोवती फिरत राहतो. मग यांनी विचार केला गोरक्षनाथांनी की हे आपले गुरुबंधू आहेत आणि यांना पायी चालवत नाही म्हणून त्यांनी हातामध्ये विभूती घेतली. काही मंत्र ते संजीवनीचे जप वगैरे केले. त्याच्याबरोबर काय झालेलं आहे त्यांच्या शरीरामध्ये उत्साह संचारलेला आहे भरतरीनाथांच्या आणि ते आता चांगल्या प्रकारे सशक्त झालेले आहेत. हातामध्ये पुन्हा विभूती घेतली. गोरक्षनाथांनी व्यानास्त्र मंत्राचे जप केले. दत्तगुरूंच्या गिरनारकडे जायचा संकल्प केला आणि ती विभूती आकाशात फेकल्यानंतर ते दोघंजण आकाशामध्ये उडायला लागलेले आहेत आणि थोड्याच काळामध्ये ते गिरनार पर्वतावरती पोहोचलेले आहेत. तो जाता देखे आत्री नंदन पायी लोटले उभयजन. मग माये उभयता कवळून वदन हिंदू कुरवाळे. म्हणे वत्सा गोरक्षनाथा भरतरी करता शिणविले तू ते. म्हणून ऐसे कुरवाळे ते वारंवार मुखाते. उतरलेले तिथं गिरनारला दत्तगुरू वाटच पाहत होते. आल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथांचं मोठं कौतुक केलेलं आहे. त्याला आलिंगन दिलेलं आहे. केवळ या भरतरीसाठी मी तुला त्रास दिलेला आहे. गोरक्षनाथ नम्रतेने म्हणतात की महाराज आता त्रास कसला ते तुमचं काम आहे आणि माझं कर्तव्य आहे. त्याची प्रकरणी मोहस्थिती राजा भरतरी ते संपादिती. म्हणे वत्साश्रम भवती तू आणले तू मम वत्से. असो स्थिती वृत्ती धृती सकाळा एकमेकांते घोटाळा. निवेदन चित्ती संचितला तोषाला गीतार्थिनं. अशा पद्धतीनं तिथं ते गिरनारला पोचले. दत्तगुरूंनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. दत्तगुरू पण आनंदात आहे आणि हे पण तिथं आनंदात आहे. आता दुसऱ्या दिवसापासून त्यांचा दिनक्रम सुरू होईल. सकाळी उठायचं आवरायचं सावरायचं दत्तगुरूंच्या सेवेमध्ये राहायचं. पडन ते काम करीत राहायचं. नम्र भावनेने राहायचं. अशा पद्धतीने सेवा गिरनार पर्वतावरती भरतरीनाथ उद्यापासून दत्तगुरूंची करतील. गोरक्षनाथ पण तिथं आहेत. अशा पद्धतीमध्ये उद्या काय काय घटना घडेल तो जो विषय आहे तो आता पुढच्या अध्यायामध्ये येईल.
असो आता उत्कृष्ट लक्षण पुढील अध्यायी सांगेल. धुंडीनंदन मालुंदर हरे कृपे करून संत गणी मिरवला. स्वस्य श्री भक्ती कथा सार समस्त गोष्ठाव किम्यागार सदा परसूत भावी चतुर्नविश्रमाध्याय गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मार्तन भरवाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय आजी जगदुधारा पंढरे देशा रुक्मिणीवरा सर्व साक्षी दिगंबरा पुढे ग्रंथ बोलविका. मागले अध्याय अनुसंधान भरतरीसी आले विरक्तपण गोरक्ष जती ते समागमे करून गिरणारा आचळा पोहोचला परिरात्र दिन लिहून स्नेहाच्या पार रत्न तेणे करून उभयतात अन्न सुशोभित पै झाले. यावरी गोरक्ष 3 रात्री राहता झाला गिरणार पर्वती. मग पुसुनी श्री दत्ताची मच्छिंद्राकडे चालला परियात्री सुत म्हणे बाळा गोरक्षनाथा मच्छिंद्र वत्स मम देहाते भेटला नाही बहुत दिवस विठ्ठल 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 श्री गुरुदेव दत्त. ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. सर्वदा योग तुझा घडा